कृष्ण कृष्ण राधे 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 श्याम 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 राधे 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 श्याम 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 राधे 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 कृष्ण 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 राधे 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 श्याम 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 राधे 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 कृष्ण 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 राधे 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 श्याम राधे श्याम 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 राधे राधे Krishna Krishna Radhe
तुझी महाराज की जय, कुंडलेश्वर भगवान की जय, श्रीमद् भागवत महापुराण की जय। नमः पार्वती पते हर हर महादेव। सर्व कृष्ण उपासकांचं अंतःकरणपूर्वक स्वागत आणि जमलेल्या सर्व सद्भक्तांचं मनापासून चौधरी परिवारातर्फे हार्दिक हार्दिक स्वागत आणि सर्वांना रामकृष्ण हरी। अनंत कोटी ब्रह्मांड नायक असलेला, सर्वेश्वर असलेला, परिपूर्ण असलेला असा परमात्मा, या परमात्म्याची वाङ्मयीन मूर्ती साक्षात असलेलं श्रीमद् भागवत, या श्रीमद् भागवताचं आपण सर्वजण जमेल त्या पद्धतीने अखंड चिंतन करण्याचा प्रयत्न करतोय। श्रीमद् भागवत म्हणजे भगवंताने ज्या वेळेस भगवंताचं अवतार कार्य संपवलं त्यावेळेस भगवंत आपल्यापासून दूर नाही। आपण परवा कथेच्या माध्यमातून सर्वांनी श्रवण केलं की ज्या वेळेस विदुर काकांना प्रश्न पडला, हे उद्धवा, अरे तू सांगतो आहेस भगवंताच्या बाललीलांपासून तर भगवंताचं अवतार कार्य संपवण्यापर्यंत तू मला कृष्ण चरित्र सांगितलं आणि तू आता मला सांगतो आहे की भगवंताने त्यांचा अवतार संपवलाय। मला खेद या गोष्टीचा वाटतो आहे की भगवंताच्या लीला, भगवंताचे ते गुणगान मी ऐकण्या अगोदरच भगवंतांनी त्यांचा अवतार संपवला। त्यावेळेस उद्धवाने सुंदर उत्तर विदुर काकांना दिलं, म्हणे उद्धवा, भगवंतांनी जरी त्यांचा अवतार संपवलेला असला तरी तू काळजी करू नको, आपल्या भक्ताचं मन भगवंताशिवाय कोणीही ओळखू शकत नाही। भगवंत निजधामाला जाण्याच्या अगोदरच भगवंतांनी तुला ज्ञान उपदेश देण्यासाठी मैत्रेय मुनींना ज्ञान देऊन ठेवलं आणि ते मैत्रेय मुनी तुला श्रीमद् भागवताचं अखंड श्रवण करणार आहेत। अखंड भगवंताची ती महती, भगवंताच्या त्या लीला आणि भगवंताचं ते अवतार कार्य कशासाठी होतं हा महत्वाचा हेतू तुला तो सांगणार आहे। विदुर काकांना मनाची समाधानी झाली आणि कालच्या सत्रामध्ये आपण सर्वांनी मैत्रेय मुनी आणि विदुर काकांचा संवाद त्या ठिकाणी पाहिला। त्यामध्ये आपण फार सुंदर अनेक कथा भाग पाहिल्या। त्यामध्ये एक महत्वाची कथा काल आपण सर्वांनी पाहिली ती म्हणजे कपिल भगवंतांचा जन्म। आणि या कपिल भगवंतांनी आपल्या स्वतःच्याच आईला उपदेश केला आहे, भगवंताच्या भजनाखेरीज या जीवनामध्ये जर तुला तुझं जन्म सार्थकी लावायचा असेल, हा जन्म जर तुला भगवत धामाला भगवंताच्याच चरणी लीन होऊन या ठिकाणी मोक्ष पदाला जायचंय तर त्या भगवंताच्या भजनाशिवाय दुसरा काहीही मार्ग नाही। हे आई, मी या भगवंताच्या भजनाच्या सोबत तुला अजून एक योग शिकवतो आहे। त्यावेळेस साक्षात कपिल भगवंतांनी आपल्या आईला सांख्य योगाचं ज्ञान दिलं, हे आपण सर्वांनी काल पाहिलं। म्हणून सर्वात महत्त्वाचा आमूलाग्र बदल आपल्या सर्वांमध्ये जर कोणता आता गरजेचा आहे तर
तो म्हणजे आपल्या मुलांवर योग्य ते संस्कार. मग हे संस्कार त्या मुलांना कुठून सुरुवात होतात? त्यांना संस्कार देण्यासाठी ते जन्माला आल्यानंतर आपण संस्कार देतो, त्याला आपण पालन म्हणतो, त्यांचं संगोपन म्हणतो. परंतु शास्त्रानुसार असा नियम आहे की ज्या वेळेसपासून माता गर्भवती होते तेव्हापासून तिने तिचं आचरण जे आहे ते धर्मानुसारच केलं पाहिजे. धर्मानुसार जर वागली तर ते बालक, बघा आपण सर्वांनी कथा श्रवण केली की आईच्याच उदरामध्ये ज्या वेळेस ते बालक वाढतं तेव्हा पहिला, दुसरा, तिसरा, चौथा आणि 5व्या महिन्यापर्यंत त्या बालकाला सर्व अवयव त्या ठिकाणी प्राप्त झालेले असतात. 7व्या महिन्यामध्ये ज्या वेळेस आई आणि त्या बालकाच्या वडिलांचा संवाद बाहेर चालू असतो त्यावेळेस हा सर्व संवाद ते बालक ऐकत असतं. शास्त्रानुसार असं आहे, धर्मग्रंथांमध्ये आहे की 7व्या महिन्यापासून बालक आवाज ऐकतो, आपण काय बोलतोय ते सर्व तो समजू शकतो. मी तुम्हाला कथा सांगितली, शुकाचार्य आपल्या आईच्या उदरामध्ये किती वर्ष राहिले? 12 वर्ष. या 12 वर्षाच्या कालखंडामध्ये व्यास महर्षी आणि त्यांची पत्नी त्या शुकाचार्यांना वारंवार विनंती करतायत, हे बालका, अरे आता बाहेर ये. ते सर्व काही ते शुकाचार्य श्रवण करू शकत होते, बोलू शकत होते. मग आपल्या या मुलांवर संस्कार करण्याची जोखीम, जबाबदारी सर्वात अगोदर आई वडिलांनी कुठून करायची आहे सुरुवात? ज्या वेळेस ती माता गर्भवती होते तेव्हापासून. मी तुम्हाला एक सत्य घटना सुद्धा सांगितली होती. ज्यांनी ती त्या दिवशी श्रवण करण्यासाठी ते न होते त्या सद्भक्तांना भाग्य त्यांना आज पुन्हा ऐकायला मिळेल. एक आळंदी या क्षेत्री सत्य घटना अशी घडली होती की एक भगिनी गर्भवती होती आणि त्या मातेने गुरूंच्या उपदेशाने, संतांच्या वचनांवर चालणारी असल्याने तिने मनोमन असं पण केला होता की मी 108 ज्ञानेश्वरीच्या ग्रंथाचं पारायण करेल. योगायोगाने ती गर्भवती राहिली आणि गर्भवती राहण्याच्या अगोदर तिने काही पारायण केले होते आणि गर्भवती राहिली त्याच्यानंतर काही पारायण केले. पूर्ण 108 पारायणांची संख्या पूर्ण झाली. 9 महिन्यांचा तो काळ गर्भावस्थेचा पूर्ण झाला आणि तिने एका सुंदर बालकाला, सुदृढ आरोग्यमयी बालकाला जन्म दिला. जन्माला आलेलं बाळ अतिशय रूपवान, सुंदर असं होतं. त्या बालकाचं त्या ठिकाणी संगोपन सुरू झालं. 1, 2, 3, 4, 5वं वर्ष त्या बालकाला त्या ठिकाणी चालू झालं. 5व्या वर्षी त्या बालकाची ज्ञानेश्वरी मुखद्गत होती. मुखद्गत म्हणजे पाठांतर होती. काय? ज्ञानेश्वरी, बरं का? माहिती ना ज्ञानेश्वरी? मला सांगा हा कशाचा प्रभाव होता? त्याच्या आईने केलेल्या उपासनेचा, त्याच्या आईने केलेल्या त्या आचरणाचा. म्हणून मला असं म्हणायचंय कथेच्या माध्यमातून की तुम्ही भलेही 108 पारायण तुमच्याकडून होणार नाही, शक्यच नाही 108 पारायण, किमान तुम्ही एक तरी पारायण ज्ञानेश्वरीचं या अवस्थेमध्ये करा. तुकारामाच्या गाथ्याचं पारायण या अवस्थेमध्ये करा. भगवद्गीतेचं पारायण या अवस्थेमध्ये करा. श्रीमद भागवताचं पारायण या अवस्थेमध्ये करा. रामायणासारखा अतिशय महत्वपूर्ण आणि ताकदवान ग्रंथ याचं पारायण करा. नक्कीच तुमच्या बालकावर संस्कार उमटतीलच 100%. म्हणून
प्रत्येक ज्या कथा आलेल्या आहेत या भागवतामध्ये, त्या प्रत्येक कथा मनुष्याला आपल्या जीवनामध्ये काही आणि काहीतरी गोष्टी शिकवण्यासाठीच आलेल्या आहेत. पुढचं सुंदर कथाभाग या ठिकाणी श्री शुकाचार्य परीक्षिती राजाला सांगताय. हे परीक्षिती राजा, आतापर्यंत मी तुला भगवंताच्या विषयी त्यांच्या भक्तांना निर्माण झालेल्या प्रश्नांचा कथाभाग सांगत होतो, परंतु हे परीक्षिती, यापुढे अजून अजून तुझ्या मनाचं समाधान होईल, अजून अजून तुझ्या मनाला प्रसन्नता वाटेल असा कथाभाग पुढे भागवतामध्ये आलाय. त्यावेळेस परीक्षिती राजाला अतिशय आनंद झाला. परीक्षिती राजा शुकाचार्यांना म्हणताय, म्हणे महाराज, अशा कथा भाग सांगून मला तुम्ही मनस्वी आनंद देताय आणि अजून माझ्या मनामध्ये परमेश्वराविषयी, त्याच्या गुणांच्या कीर्तीविषयी अधिक प्रेम उत्पन्न करताय. हीच कथा मैत्रेय मुनी विदुर काकांना सांगताय आणि हीच कथा सूत महाराज शौनकादी ऋषींना सांगताय. गोपाल कृष्ण भगवान की जय. 3 कल्पामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी चालू असलेली ही श्रीमद भागवत रूपी अमृत नदी तुमच्या या काय कॉलनीचं नाव काय आहे, ईश्वर कॉलनीमध्ये सुद्धा तुम्ही सर्वजण आपण मिळून श्रवण करताय. कॉलनीचं नावही काय सुंदर आहे, ईश्वर कॉलनी. ईश्वराचं चिंतन, ईश्वराचं गुणगान, तो परमात्मा आपल्यावर कृपा करेल या आशेने, या एक हेतूने आपण सर्वजण या ईश्वर कॉलनीमध्ये ईश्वराचं चिंतन करतोय. मला गेल्या 4 दिवसापासून तुमच्या सर्वांचा फार सुंदर अनुभव आलाय. बघा, मी तुमची स्तुती नाही करत आहे, मला खरंच असा अनुभव आला. बऱ्याच ठिकाणी कथा झाल्या, तुमच्यापेक्षा गर्दी भरपूर ठिकाणी दुप्पट तिप्पटने होती, नाही कसं ती भरपूर होती. परंतु प्रत्येक सुरुवातीच्या दिवसापासून हे वाक्य बोलावं लागतं, जरा शांतता ठेवा, शांततेने ऐका, लक्ष देऊन ऐका आणि इकडे लक्ष द्या. भलेही तुमच्यातले काही सद्भक्त भाग्यवान झोपत असतील यात काही शंका नाही, परंतु असो, झोपल्याने शांतता तर होते. परत परत सांगावं तर लागत नाही, शांतता ठेवा, इकडे लक्ष द्या. झोपही महत्वाची आहे, बरोबर आहे की नाही. तुम्ही जर डुलकी नाही घेतली तर पुढची कथा तुम्हाला कशी श्रवण करता येणार आहे. एक थोडीशी जरी डुलकी घेतली तर माइंड फ्रेश होतो. मान हलवताय म्हणजे झोपता सर्वजण. असं या भगवंताच्या कथेमध्ये प्रवेश करताना परीक्षिती राजाला फार सुंदर प्रकारे ज्ञान भगवंताच्या नामस्मरणाविषयी देतात. भगवंताचं नामस्मरण मनुष्याच्या जीवनामध्ये किती महत्वाचं आहे यावर पुढचा कथाभाग सांगितला, तो आपल्याला श्रवण करायचा. गोपाल कृष्ण भगवान की जय. चतुर्थ स्कंदामध्ये या ठिकाणी आपण प्रवेश केला. त्यामध्ये सुंदर आख्यान सांगितलं जातं. भगवंताच्या नामस्मरणाने मनुष्य किती दूर तरला जातो आणि त्याची काय अवस्था त्या ठिकाणी होते. मग त्यामध्ये भगवंताचं नामस्मरण आणि भगवंताची भक्ती करण्यासाठी काही वयाचं किंवा काही कुठल्या बंधनाचं, कुठल्या अटी नियमांचं बंधन त्यासाठी नाही. कुठलाही जीव कुठल्याही अवस्थेमध्ये भगवंताचं नाव घेऊ शकतो, नामस्मरण करू शकतो. अशा उच्च कोटीला मनवा कीर्ती करो
दमडी ओढाला गे दमडी दमडी मनवार 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 खेती करो मनवार 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 खेती करो नामस्मरण करण्यासाठी कुठल्याच प्रकारचे चार्जेस पैसे तुम्हाला द्यावे लागत. सुंदर प्रमाण सांगितलं. मी तर अजून असं म्हणते की ज्या ठिकाणी कीर्तन कथा चालू असते तिथे उलट येण्यासाठी पैसे द्यावे लागले पाहिजे. पासेस पाहिजे काहीतरी. तुम्ही म्हणाल फुकट आहे तर एवढी संख्या आहे, पैसे असले तर एवढेही दिसणार नाही तरी. ही बरोबर आहे, कारण हा संसाराचा नियम फार विचित्र आहे. जिथे पैसे असले तिथे लोकांचे हात जरा मागे सरकतात. परंतु त्याच्या व्यवहाराच्या दृष्टीने जर बोलायचं म्हटलं तर पैसे देऊन केलेलं जे कार्य असतं त्याच्यात एक वेगळीच काहीतरी ताकद असते, नाही का? फुकट आहे म्हणून त्याची किंमत आपल्याला समजत नाही, परंतु पैसे देऊन केलेलं कुठलंही कर्म असो त्याची ताकद काही वेगळी असते. तिथे बोलायला जागा असते. देवा मी पैसे दिले तुला असं म्हणू शकले असते ना तुम्ही, पण देवाने तेवढी सुद्धा आपल्यावर हे ठेवली नाहीये. फुकट घेऊ शकतो, एकदम इझी. काय लागतं बरं राम म्हणायला सांगा बरं? किती कष्ट लागतात कोणाला सांगा बरं? किती घेता तुम्ही? आता आज आपल्या कथेचा 4था दिवस आला. मी पहिल्या दिवशी तुम्हाला भगवंताच्या नामस्मरणाविषयी खूप सांगितलं, आपण खूप चर्चा केली. एवढ्या दिवसामध्ये तुम्ही किती नामस्मरण केलं मला सांगा बरं? आता इथून आपल्या कथा समाप्त होण्यासाठी अजून आज आपल्या कथेचा 4था दिवस आहे. अजून 5, 6 आणि 7 अजून 3 दिवस आपल्याला घ्यायचे. आतापर्यंत जरी तुमच्या अजून नाही लक्षात आला तर याच्या पुढे अजून लक्षात ठेवा. आज 4था दिवस झाला. आजपासून नामस्मरण करायचं. तुमच्याकडे ते काउंटर आहे का? जप काउंटर मिळतं, अंगठ्यामध्ये घालतात. आता सध्या माझ्याकडे नाही. एक रामकृष्ण हरी म्हटलं की बटन दाबलं जातं. एक रामकृष्ण हरी म्हटलं की बटन. तर तुमच्याकडे ते नसेल, तुम्हाला ज्या पद्धतीने नामस्मरण करायचंय त्या पद्धतीने करा. माळजप तर प्रत्येकाकडे असेल, माळजप ठेवा. आणि शेवटच्या दिवशी तुमच्या या 3-4 दिवसाचा झालेल्या नामस्मरणाचा हिशोब मला दाखवा. तुमच्यापैकी सर्वात जास्त ज्याने नामस्मरण केलं त्याला माझ्याकडून मी बक्षीस देईन. आता मी पाहते कुणाला बक्षीस घ्यायचंय म्हणून नामस्मरण करताय की भगवंताची खरंच भक्ती करायची आहे म्हणून नामस्मरण. कशाही पद्धतीने करा. तुम्हाला गिफ्ट घ्यायचंय म्हणून का करता नाही, पण करा. एकालाच देईल बरं, ज्याचं सर्वात जास्त असेल त्याला. मी तुम्हाला गिफ्ट आता नाही सांगत. मी जर तुम्हाला सांगितलं तर तुम्ही करणारच नाही, म्हणून मी भारी गिफ्ट आणेल. एवढं नामस्मरण करा, एवढं नामस्मरण करा की पुढचं आयुष्यात आपल्याला त्याची सवय पडून गेली पाहिजे. की ताई आम्हाला या 4 दिवसामध्ये अशी सवय पडली की आम्ही आता आयुष्यभर त्या भगवंताचंच नामस्मरण करू. माझी कथा सफल झाली असं मी समजेल. आणि नामस्मरणाविषयीच फार सुंदर आख्यान या भागवतामध्ये आले. देवाने सुद्धा आशीर्वाद दिला बघा. देवाने ऊन कमी करून टाकलं, बरोबर आहे की नाही? देवालाही माझं म्हणणं पटलं. गोपाल कृष्ण भगवान की जय.